अहिल्यादेवी होळकर यांची आज 300वी जयंतीनिमित्त अहिल्यादेवींचे जन्मस्थान चौंडी सजली। थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चौंडीमध्ये करणार अभिवादन। महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचं नाव निश्चित, रवींद्र चव्हाणांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी, सूत्रांची माहिती। तर मुंबई भाजप अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या प्रश्नावर शरद पवारांचं आपल्याला माहिती नाही असं उत्तर। पवारांकडून विलीनीकरणाच्या चर्चांना फुल स्टॉप। निलेश चव्हाणला 3 दिवसांची पोलीस कोठडी। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, वैष्णवीच्या बाळाची हेळसांड प्रकरणी तपासासाठी पोलिसांची मागणी। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी हगवणे पिता पुत्रांची आज कोठडी संपणार। आज दुपारी शिवाजीनगर न्यायालयात दोघांना हजर करणार। पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। म्हाळुंगे पोलिसांचा शशांक आणि लता हगवणेचा ताबा मिळवण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज। व्यावसायिक प्रशांत येळवंडे फसवणूक आणि बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी अटकेची शक्यता। एक्वा मेट्रोचा आचार्य अत्रे मेट्रो स्थानक 6 दिवसांनंतरही बंद। सोमवारच्या पावसातील पाणी गळतीनंतर दुरुस्तीची कामं सुरू। लोकशाही मराठीचा ग्राउंड रिपोर्ट। राज्यात 84 नवीन कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 411 वर। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। महाराष्ट्रात 6 ते 10 जूनपर्यंत पावसाची उघडीप, हवेचा दाब वाढल्यानं मान्सूनला ब्रेक, हवामान विभागाचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।